नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप सगळे मजेतच असणार. आणि आपले व्हिडिओ एवढे दिवस येत नव्हते, त्याचं रिझन पण तसंच आहे. माझा जो पहिलेचा फोन होता तो ना त्याला प्रॉब्लेम आलेला होता, त्याच्यामुळे आपले काही व्हिडिओ येत नव्हते. म्हणजे त्याची स्क्रीनच बंद झालेली. त्याला काय झालं काय माहीत, तो काही चालू व्हायच्या ह्याच्यावर नव्हता. म्हणून आता मी दुसऱ्या फोनमधून शूट करते. आणि मला वाटतं आपले व्हिडिओ 1 महिना झाले असणार आले नाही आहे. आता ह्याच्या पुढे आपले व्हिडिओ हे कंटिन्यू येतील. आणि आज आहे गुरुवार, तर मग मी आजचा व्हिडिओ हा गुरुवारपासून शूट करते आहे. आणि आता आमचा उद्याच्या नाश्त्याची प्लॅनिंग आहे, इडली आणि डोसे बनवायचे. तर मग मी ते डाळ आणि तांदूळ भिजत घातलेली आहे. आणि माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. घर लादी वगैरे पुसून घेतली मी. आणि कपडे वगैरे झाले ते तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत. तर आजचं मी माझं दिवसभराचं जे रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि तांदूळ इथे भिजत घातलेले आहे. आणि दूध आहे ते मी आता आतमध्ये ठेवून देणार. मला पण एवढे दिवस झालं व्हिडिओ माझे येत नव्हते. मी थोडाफार डीमार्टमधून किराणा भरलेला आहे, ते दाखवते. बघू शकता मी ना इथे डीमार्टला गेलेली, तेव्हा पण आपला फोन काही चालू नव्हता, त्याच्यामुळे मी काही शूट वगैरे काही केलं नाही. मी ते गहू घेऊन आलेली आहे, साखर आणली, डाळ आणली आणि बाकीचं सगळं मी ठेवलेलं आहे. हे ठेवायचं बाकी आहे कारण 2-3 डबे मला घासून घ्यायचे. हे बघा. आणि मी ना वाघबकरीची चहा पावडर यूज करते. आज आहे गुरुवार, तर मग हे बघा माझी मस्त देवपूजा झालेली आहे. मी तुम्हाला नेहमी माझ्या देवपूजेचा व्हिडिओ हा शेअर करतच असते, मला छान वाटतं. हे बघा, बघू शकता माझ्या इथे ना कळसावरती एवढं छान सुंदर असं नारळाचं झाड आलं आहे. आणि त्याला ना मी इथे ठेवलं आहे कारण कसं इथे थोडासा सूर्यप्रकाश पण येतो आणि मस्त झाडावरती पडतो. आणि दुसऱ्या पण नारळाला कोंब आलेला आहे आणि त्याला ना मी ह्याच्यामध्ये ठेवलं आहे, तांब्यामध्ये. आणि ह्याला जगामध्ये ठेवलं आहे कारण थोडासा मोठा झाला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे झाड. म्हणजे छान येतं आहे आणि त्याला ऊन हवा ही लागत असते, म्हणून मी इथे ठेवलेलं आहे. किचन का किती छान आहे, किती सुंदर आलं आहे बघा तुम्ही. बघू शकता तुम्ही आमच्या महाराजांचा फोटो किती सुंदर आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे मी मस्त पूजा वगैरे करून घेतलेली आहे महाराजांची. आणि त्यांची आणि मी ना काल मिशोवरून पार्सल मागवलेलं होतं आरी वर्कसाठी. तुम्हाला तर माहीत आहे मी ब्लाऊज स्टिच करते, तर खूप छान आणि खूप स्वस्त रेंजमध्ये मला ना आरी वर्कचं खूप छान सामान मिळालेलं आहे. हे बघा, त्याच्यामध्ये ही रिंग पण आलेली आहे. आणि मला वाटतं हे मला 274 रुपयामध्ये हे सगळे सामान मला ह्याच्यामध्ये छान आलेलं आहे आरी वर्कचं. हे बघा, या ग्रीनवाल्या टिकल्या, ही रिंग तर मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि हे गोल्डन मोती, हे रेडवाले पाईप आहेत. आणि हे स्काय ब्ल्यू कलरच्या टिकल्या आहेत. हे ब्लॅक मनी आहेत. हे म्हणजे हे कसले रोज गोल्ड सारखे काचाचे काच आलेले आहेत. हे हा गोल्डन थ्रेड आलाय. हे मोती, हे स्टोन पण आलेले आहेत. ही काच आलेली आहे राऊंडमध्ये. आणि ही समोसा आकारामध्ये, हे दिसतंय का नाही काय माहिती, पण हे पण आलेलं आहे. काच आहेत, स्क्वेअरमध्ये आहेत. ते थोडासा उजेड येतोय. हे ग्रे कलरचा पाईप आहेत छोटेसे, हे ब्लाऊजला वगैरे यूज होतात. हे पण सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत हे पाईप. म्हणजे लेडीजच्या ब्लाऊजच्या हाताला वगैरे आपण हे पाईप लावू शकता. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुई आहेत.
आणि हे ग्रे कलरचे छोटेसे पाईप आहेत, सॉरी ग्रीन, डार्क ग्रीन कलरचा आहे हा. हे रेड पाईप आणि हे कटर आहे. आणि ह्या ना हे सगळ्यात महत्त्वाच्या सुई आहेत आरीवर्कसाठी, आणि त्या 4 आलेल्या आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. आपण जर अशा दुकानावर घ्यायला गेलो ना भरपूर महाग पडतात. हे बघा, हे गोल्डन पण पाईप्सच आहेत हे, म्हणजे भरपूर आलेलं आहे. 274 रुपयामध्ये. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आपण जर असं घ्यायला गेलो तर आपल्याला भरपूर पैसे लागतात. आणि मेन म्हणजे हे ना ग्रॅमवर मिळतात. हे गोल्डन वगैरे हे तुम्ही बघू शकता. हे रेड आहे. तुम्हाला जर कोणाला मागवायचं असेल तर तुम्ही मिशोवरून मागू शकता. हे बघा, मी ह्याची लिंक तुमच्याशी शेअर करते. हे बघा, ह्या गोल्डन आहेत टिकल्या, आणि हे ग्रीन कलरचे पाईप, आणि हा रीलचा दोरा आहे, आणि हे सिल्वर आहे. तर तुम्ही बघू शकता एवढे भरपूर सारे मला ह्याच्यामध्ये 274 रुपयामध्ये मला भरपूर एवढं सारं साहित्य आलेलं आहे. आणि तुम्ही मागू शकता. हे सगळे 30 आयटम आहेत. आणि 274 मध्ये आपल्याला आणखीन काय पाहिजे? आपण जर असं बाहेर गेलो तर आपल्याला 500-600 रुपये हे लागूनच जाणार. कारण हे मोती वगैरे आहेत ना, हे ग्रॅमवर मिळतात. त्याच्यामुळे मिशो हा सगळ्यात स्वस्त पर्याय आहे आपल्यासाठी शॉपिंग करण्यासाठी लेडीजला. आणि मिशोवरती भरपूर साऱ्या अशा आपल्याला वस्तू मिळतात ज्या आपल्या उपयोगी आहेत. आणि मेन म्हणजे कसं, मिशोचं जर आपण वस्तू मागवली तर आपल्याला ती पसंत वगैरे नाही आली तर आपण रिटर्न करू शकतो. दुकानामध्ये गेल्यावर आपण तसं काही करू शकत नाही. तर मग मला हे बेस्ट ऑप्शन वाटलं. आणि आता कस्टमर येत आहेत, त्यांना असं काही लागत असतं, म्हणून मी हे ट्राय करण्यासाठी मागून बघितलं. पण मला हे खूप आवडलं, आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्ही नक्की एकदा बघा शॉपिंग करून, खूप छान वाटेल तुम्हाला पण. तर मग आता हे तर मी मागवलेलं आहे, आणि मी हे ट्राय करेल आणि ते तुमच्याशी पण शेअर करणार. आणि मी हे आरीवर्क ना, म्हणजे मला काही येत नाही, पण मला एक हौस आहे का आरीवर्क करायची. आणि मला स्टिचिंग तर प्रॉपर छान येते, जमते स्टिचिंग करायला. तर मी बोलले कुठलंही काम हे काय अवघड नसतं, शिकल्यावर प्रत्येकाला जमतंच. तर मग मी हे पहिले ट्राय करणार आहे, आणि ट्राय करेल तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्याशी शेअर पण करेल. आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. आता मी वरण भाताचं कुकर लावून घेणार आहे, आणि भाजी मी मेथीची बनवणार आहे. झाल्यावर दाखवते. आता छानपैकी कुकर लावून घेते. कोण कोण दुपारच्या वेळेला वरण भात भाजी पोळी खातं. काही ठिकाणी फक्त भाजी पोळीच खातात, पण आम्हाला वरण भाताशिवाय आमचं काही पोट भरत नाही. आम्हाला कंटिन्यू हा डाळ भात लागतो. एका वेळेस आम्हाला चपाती नसेल तर चालते, पण आम्हाला वरण भात म्हणजे पाहिजे. सगळ्यांना, माझ्या मिस्टरांना, त्यांना तर ना सुट्टी राहिली त्या दिवशी ते पोळी अजिबात खात नाही. त्यांना असं वेगळा नाश्ता लागतो, आणि डाळ भात दिला तरी चालतो त्यांना. तर मग मी आता मस्त हे कुकर लावून घेतलेलं आहे डाळ भाताचं. मेथीची भाजी बनवते आणि चपाती बनवून घेते आणि बोलते तुमच्याशी. आता मी पीठ मळून घेते. आणि आज दुपारी ना मी जेवणामध्ये बटाटा भजी आणि पालक भजी बनवणार आहे. कसं थंडी आहे ना, मग काहीतरी असं चटपटीत खाण्याचं इच्छा होते. वरण बनवणार आहे मी, आणि भजी बनवणार तेव्हा मी तुम्हाला दाखवणार मी कशी बनवते. मी आता इथे बटाटा किसून घेते, आणि इथे मी थोडासा पालक पण घेतलेला आहे. हे बघा, बघू शकता. कारण आता आम्ही दुपारच्या जेवणामध्ये 2 जणी असल्यामुळे आम्हाला
मी थोडीशीच भजी बनवून घेते, मग संध्याकाळी मिस्टर आल्याच्या नंतर मग मी त्यांना अशी गरम गरम करून देईल. आता मी भजी बनवताना तुम्हाला दाखवणार. हे बघा, मी हा बटाटा छानपैकी किसून घेतलाय आणि पालक पण असा छान असं तोडून घेतलाय. हिरवागार पालक आहे, किती सुंदर आहे बघा कोवळा पालक. आता थंडीचे हिरव्या भाज्या खूप छानच येतात, तुम्हालाही माहिती आहे. आणि सगळेजण मस्त भाज्या हिरव्या खाऊन एन्जॉय करत असतील. हे बघा, हा पालक घेतलाय आणि इथे असे बघा बटाट्याचे असे मस्त पातळ पातळ मी असे काप बनवून घेतलेले आहे. कारण हे असे किसून घेतले ना बटाटे का एकदम छान भजी अशी क्रिस्पी होतात. बटाटे किसून घेतले मी, याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे. कारण ना आपण भजी खाताना मग ती अशी तेवढी अशी चव नाही लागत, मीठ टाकल्यावर छान चव लागते. आणि आपण कितीही प्रयत्न करतो म्हणजे हे करण्याचा, काय बोलतो त्याला, पुढं जाण्याचा किंवा प्रगती करण्याचा, पण देव कुठे ना कुठे आपली परीक्षा बघतच असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्हाला. कारण आपले रेग्युलर व्हिडिओ हे येत होते आणि मध्येच माझा असा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला. आणि दुसरं पण घरामध्ये आपण आता कितीही काही केलं थोडंसं असं आपल्याला आता काही बोला, आता आपण पुढचा विचार करतो आणि मग ते एक विचार केला तर दुसरंच होतं. हे माझ्या बाबतीत तरी होतं, तुमच्या बाबतीत होतं का नाही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. कारण एक विचार केला की कधीच सक्सेस होत नाही. बघू शकता तुम्ही, बेसन घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये थोडंसं हळद, लाल तिखट, मीठ आणि मी ना थोडंसं डायजेस्ट होण्यासाठी थोडासा ओवा घालून घेणार आहे त्याच्यामध्ये. आता इकडे मी छान असा पालक पण धुवून घेतलाय, हे बघा स्वच्छ. आता मी हे छान पैकी बेसन असं हे करून घेते, मिक्स करून घेते आणि ह्याला मिक्स करून थोडंसं साईडला ठेवते आणि चपाती बनवून घेते मी. आणि चपाती ही ना गरम गरमच जेवणाच्या वेळेस केली तरच छान लागते. कारण एक तर थंडीचे दिवस आहेत आणि मग सकाळी चपाती बनवून ठेवली तर मग ती जात नाही. गरम गरम केली तर चपाती छान पण लागते आणि जेवण पण आपलं पोटभर होतं असं छान. तर मी आता चपात्या बनवून घेते. इकडं मी बेसनचा गोळ बनवून ठेवलेला आहे. आता इथे चपाती बनवते मी. आमच्या इथे ना शंकराच्या मंदिराचं तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल, तेव्हा काम चालू होतं. आता त्याला ना मार्बलचं काम चालू आहे बाहेर, त्याचा पण आवाज येत असेल तुम्हाला थोडासा, व्हिडिओमध्ये येतो का नाही काय माहिती. पण आमच्या इथे बाजूला काम चालू आहे शंकराच्या मंदिराचं. खूप छान मंदिर बनवलंय त्या लोकांनी. आणि आता सगळीकडे ना जत्रांचे दिवस चालू आहेत. आता माझ्या माहेरी पण जत्रा आहे. तवा छान गरम झाला, चपात्या बनवून घेते आणि बोलते तुम्ही. मस्त गरम झाले आणि आता मी पहिली बटाट्याची भजी बनवून घेते. गरमागरम भजी बटाट्याचे, या तुम्ही पण खायला. थंडीमध्ये असे भज्याचे प्रकार खूप आवडतात आणि हिरव्या भाज्या पण खूप छान लागतात थंडीमध्ये. आणि आता थंडीत भरपूर गाजर वगैरे येतात, तर सगळ्यांच्या घरी मस्त गाजराचा हलवा. आणि माझी मम्मी ना गाजराचं मस्त लोणचं बनवते. मला आता येताना तिने बनवून दिलेलं होतं थोडंसं आणि मी पण इथे आल्यावर 1-2 वेळा केलंय. मी जेव्हा गाजराचं लोणचं करेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल. मला खूप आवडतं आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. ज्यांना जास्त गोड आवडत नसेल ना ते लोकांनी गाजराचं लोणचं खाल्लंच पाहिजे. खूप छान लागतं, टेस्टला छान असतं आणि आपल्याला शरीराला पण खूप छान राहतं ते. तरी पालक भजी घालते याच्यात, तेलामध्ये टाकते पालकाचे भजी. हे सॉरी पालक भजीच बनवते मी.
एवढी छान लागतात ना, क्रिस्पी मस्त. आमच्या इथे सगळ्यांना आवडतात ही भजी. कोणी कोणी ह्याला कट करून ह्याचा पालक पकोडा पण बनवतात, पण आमच्या इथे अशी आवडतात. माझ्या मिस्टरांना तर एवढी आवडतात पालक भजी आणि वांग्याची भजी, आपली बटाटा भजी, कांदा भजी. त्यांना ना भज्याचे सगळे प्रकार आवडतात. किती छान टम्म फुगलेत बघा. काढून दुपारचा आराम वगैरे झाला. आता थोडेसे त्या वेणी घालून घेते. कचरा भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये कचरा निघतो, बघितलं तर. ही ना माझी छोटीशी अशी गॅलरी आहे किचनच्या इकडे, आणि ती पण मी संध्याकाळच्या वेळेला झाडून घेत असते. बघा झाडल्यानंतर किती छान क्लीन वाटतंय. बघू शकता मी सकाळी डाळ तांदूळ भिजत घातलेली होती, छानपैकी मस्त भिजलेली आहेत. आता ह्याला मी संध्याकाळी छान असं वाटून ठेवेल, म्हणजे चहा वगैरे झाल्यावर वाटून घेणार मी, मिक्सरमधून काढून घेणार. आणि डाळ पण छान प्रमाणामध्ये, हे बघा मस्त भिजलेली आहे डाळ पण. आता मी हे बघा सगळं क्लीन केलेलं आहे, छानपैकी मस्त क्लीन झालेलं आहे सगळं. चहा ठेवते. किती छान वाटतं ना, किचन स्वच्छ असलं का खूप मस्त फ्रेश वाटतं मनाला, खूप छान. दूध गरमला ठेवलेलं आहे मी. थोडंसं गॅस स्वच्छ करताना त्यात पाणी गेलं आहे. मला ना असा गॅसचा वट्टा आणि गॅस हा असं पुसून घेतलेला नाही आवडत. ते चिकट चिकट होतं सगळं. घासून धुवून घेतलं का एकदम क्लीन ओटा होतो आणि एकदम छान वाटतं, म्हणजे असे फ्रेश फ्रेश झाल्यासारखं वाटतं. चहा मी दुधामध्ये चहा बनवते, पाण्याचा चहा नाही आवडत. ठेवलेला आहे चहा. आता ह्याच्यात चहा पावडर, तुम्ही पण या सगळेजण चहा प्यायला. मला दुधातला चहा, म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यांना दुधाचा चहा आवडतो. काही काही जण कोरा चहा घेतात, पण मला नाही आवडत. मला ना कोरा चहा घेतला का असं डोकं जडजड वाटतं, आणि काही लोकांना असं कोरा चहा घेतल्यावर फ्रेश वाटतं. माझं सगळं उलट आहे. चला आज मी ना मस्त विलायचीचा चहा बनवणार आहे. विलायचीमध्ये टाकून घेते. आता मस्तपैकी विलायचीचा चहा बनवणार आहे मी. आता ह्याच्या पुढे आपले व्हिडिओ येत जातील, आणि प्लीज माझी व्हिडिओ बघत जा, तुम्ही बघून कमेंट पण करत जा आणि सपोर्ट करा. मस्त आता चहा उकळून घेते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.